प्रफुल्ल पटेलांनी दिले स्वबळाचे संकेत. महायुतीमध्ये पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार. स्थानिक निवडणुका स्वबळावर लढू. जालन्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी. उपाधीक्षांनी आंदोलकांच्या कमरेत मारली लाथ. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होतं उपोषण. कोणी ओबीसीत शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही. मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना सुनावलं. छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस. मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना प्रत्युत्तर. या दिवाळीमध्ये जीएसटी कमी होणार. यंदाची दिवाळी विशेष असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भारतीयांना खुश खबर. लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमाला राहुल गांधी अनुपस्थित. विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसच्या मुख्यालयात. बांगलादेशनं कांदा आयात बंदी हटवली. भारतातून 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांदा निर्यातीला परवानगी. विरोधकांनो, देशात रचनात्मक बदल होत आहेत. सोबत या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विरोधकांना आवाहन. सुरज चव्हाणच्या पदोन्नतीमागे अजित पवार. आमदार रोहित पवार यांचा आरोप. देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गर्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. ठाकरेंना धडा शिकवण्यास भाजपा सरसावली. बेस्ट निवडणुकीत भाजपाचं ठरलं. लोकांना पण कळेल की सिंधू करार किती चुकीचा होता. आमच्या नदीचं पाणी आम्हालाच मिळत नव्हतं. पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून संबोधन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण. गडकरी यांच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा यावेळेस होते उपस्थित. स्वावलंबन ही सामर्थ्याची गुरुकिल्ली. ऑपरेशन सिंदूरनं स्वावलंबनाची क्षमता सिद्ध केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना सुनावलं. भारत खेळणी निर्यात करू लागलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं समाधान. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. लाल किल्ल्यावरून मोदींनी केलं 12वं भाषण. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट. विविध रंगांच्या फुलांनी सजली विठ्ठलाचा गाभारा. राज्यात गोविंद पथकांची तयारी अंतिम टप्प्यात. देशभरात कृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह. अमरावतीतल्या माधान गावात ढगफुटीसारखा पाऊस. चांदूर बाजार तालुक्यातील माधान गाव पाण्याखाली. गावात 5 फुटांपेक्षा जास्त पाणी शिरलं. किश्तवाड येथे बचाव कार्य जोरात. ढगफुटीमुळे आतापर्यंत 65 जणांचा बळी. पश्चिम बंगालमधील बर्दवानमध्ये भीषण अपघात. 10 जणांचा मृत्यू. 35 जण जखमी. बस चालकाला डुलकी लागल्यानं घडला अपघात. पिंपरीमध्ये ड्रेनेज पाईपलाईन टाकताच विषारी वायू गळती. वायू गळतीमुळे 3 कामगारांचा मृत्यू. वर्ध्यात अभियंत्याच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न. कंत्राटदार बाबा जाकीर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. धुळ्यातील शिंदखेडा रेल्वे स्थानकावर रेल रोको. एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासाठी आंदोलन. आणि जलसमाधी आंदोलनामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू. बुलढाण्यात रस्त्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन. जलसमाधी आंदोलनासाठी नदीत उतरलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू.